तर निधी न मिळाल्यामुळे आर्य याने आंदोलन केलेलं होतं। रोहित आर्य हा नागपूरच्या शाळेचा प्राध्यापक असल्याची माहिती समोर येते। मात्र मुंबईसारख्या ठिकाणी अशी घटना घडते। पवईमध्ये काही मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली, त्यानंतर लगेचच पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या सगळ्या मुलांना सुखरूप सोडवलेलं आहे। 15 वर्षाखालील 20 ते 22 मुलं असल्याची माहिती समोर येते। प्रत्यक्षदर्शींनी तशा प्रकारची माहिती दिली होती आणि हा जो आर्य आहे तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली। त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करत या 20 ते 22 मुलांना लगेचच तिकडनं रेस्क्यू केलेलं आहे। या तपासातून नेमकं काय समोर येतं, त्याला काही प्रश्न मांडायचे होते असं त्याने त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं। त्यामुळे तपासानंतर काय काय गोष्टी समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार। मात्र नागपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती असं माहिती समोर येते। रोहित आर्य या व्यक्तीला 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला, मात्र तो निधी मिळाला नसल्यामुळे त्याने स्वतः रक्कम खर्च केल्याचं सांगितलं होतं। काही वेळापूर्वी दिलीप लांडे यांनी न्यूज 18 लोकमतशी संपर्क साधला होता। ते नेमकं काय म्हणाले आपण बघूया। नाही, हे कळालं प्रकरण एका रोहित आर्या नावाच्या माणसाने 17 मुलांना त्या ठिकाणी महावीर बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला खाली बेसमेंटला त्या ठिकाणी ठेवलेलं होतं। आणि बातमी कळाल्यानंतर मी संबंधित लगेच डीसीपी त्या विभागाचे पोलीसचे सिनियर आहेत, सोनवणे आहेत, यांना मी लगेच सांगितलं। त्या ठिकाणी तातडीने पोलीस पोहोचले आणि पुढे काही न होता त्या माणसाला ताब्यात घेतला। तो ताब्यात येत नव्हता, त्यामुळे पोलीस कायद्याने पोलिसांनी आपल्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई करून त्याला ताब्यात घेतलेलं आहे। हे करत असताना मला वाटतं फायरिंग पण करावी लागली, एक गोळी त्याला लागलेली पण आहे त्या आर्याला। आणि सर्व 17 मुलं सुखरूप बाहेर आलेले आहेत। हे सांगत असताना डीसीपीने मला सांगितलं अँब्युलन्स पाठवा, मुलांना काय झालं बघावं लागेल। अँब्युलन्स पोहोचवली, स्थानिक कार्यकर्त्यांना तिथं पाठवलं आणि पोलिसांना मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। मी 10 मिनिटात पोहोचतोय, रस्त्यातच आहे, वस्तुस्थिती या पद्धतीने आहे। पण या व्यक्तीचे काही प्रश्न आहेत जे त्याला विचारायचे आहेत आणि त्याचं समाधानकारक उत्तर त्याला हवंय। काय प्रश्न असू शकतात? अशा प्रकारे मुलांना डांबून ठेवलंय त्याने आणि या संदर्भात तुमच्यापर्यंत काही याआधी तक्रार पोहोचल्या होत्या का? नाही, याच्या अगोदर कुठली तक्रार आली नाहीये। त्या सोसायटीच्या लोकांनीही कधी तक्रार केली नाही की या पद्धतीने खाली असा पद्धतीने कारभार चालतो। आणि आता तिकडे विचारण्याच्या पूर्वी काय आलं, त्याच्यावरती फायरिंग केल्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने घेऊन गेलेले आहेत। आणि पोलिसांशी मी चर्चा करत असताना डीसीपी सरांशी बोललो, तर ते बोलले आम्ही नंतर थोडा वेळ सांगतो, कारवाई चालू आहे। दिलीपजी, एक बाब आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे की याने या व्हिडिओमध्ये उल्लेख केला मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत आणखी काही लोक सुद्धा आहेत। ही फार गंभीर बाब आहे, कारण हे एवढं मोठं कृत्य करणं एकट्याच्या बस नाही आहे, त्याला एकट्याला नसतं जमलं किंवा तो मनोरुग्ण आहे असं सुद्धा बोललं जातं। एक मनोरुग्ण व्यक्ती एकटा कशा प्रकारे असं करू शकतो, तर त्याचाही आपल्याला शोध घ्यावा लागेल। ही बाब आपल्याला गंभीररित्या घ्यावी लागेल। त्याबद्दल मी स्थानिक जो सोनवणे म्हणून सिनियर आहे त्यांना सांगितलं की हा माणूस 17 मुलांना एकटा करू शकत नाहीये, त्याला कुणाचं तरी पाठबळ असेल, ह्याच्यामध्ये कुणाकुणाचे हात आहेत, त्याला कोण पाठबळ देते, पाठबळ देणारे हात कोण आहेत, त्याची चौकशी करा आणि कसून चौकशी करून लोकांसमोर वस्तुस्थिती सत्य परिस्थिती ठेवा। बरं, आपण सांगताय त्याला की गोळी लागलेली आहे, तर सध्या त्याची परिस्थिती काय? तो बोलण्याच्या अवस्थेत आहे, नाही आहे, गंभीररित्या जखमी आहे, काय अवस्थेमध्ये आहे? पोलिसांनी त्याला घेऊन गेलेले आहे। मी त्यांना अँब्युलन्सची गरज होती, अँब्युलन्स पण दिलेली आहे आणि पोलीस आमच्या शिवसेनेच्या अँब्युलन्समधून त्यांना घेऊन गेलेले आहेत। सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या, आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर या बिल्डिंगच्या खालच्या हॉल बंद करून ठेवलेलं होतं। आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएट केलं। निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केली। तर आपण या प्रतिक्रिया बघितल्या। सगळ्यात आधी स्थानिक आमदार दिलीप लांडे यांची आपण प्रतिक्रिया बघितली। ज्या पद्धतीने सगळा प्रकार घडला त्यामध्ये त्या आरोपीवरती गोळीबार झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। यानंतर आपण बघितली पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई केली हे सुद्धा आपल्याला बघायला मिळालं। आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या सगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। या इमारतीच्या खाली आपल्याला बंदोबस्त बघायला मिळतोय। यामध्ये 17 मुलं आणि एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक असल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे। सगळ्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून सोडवण्यात आलेलं आहे। सध्या जो आरोपी आहे तो रुग्णालयात असल्याची माहिती समोर येते। पोलिसांकडून या सगळ्या 17 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। मात्र या दरम्यान गोळीबार झाल्याची माहिती
स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिली आणि यानंतर या आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. साधारण 1:15च्या सुमारास मुलांना डांबून ठेवल्याचा फोन आलेला होता. मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं. पवई पोलिसांनी या सगळ्या कारवाईमध्ये या सगळ्या मुलांना सोडवलेलं आहे. लगेचच पोलिसांची कारवाई बघायला मिळाली. या सगळ्या 17 मुलांना एक सिनियर सिटीजन आणि एका नागरिकाला सुखरूप सोडवण्यात आलं. दरम्यान मुलांना घेऊन जाण्यासाठीची बस जी आहे ती सुद्धा घटनास्थळी दाखल झाली. मुंबईतील पवई या ठिकाणी हे सगळं नाट्य बघायला मिळालं आणि मोठी अपडेट या संदर्भातली आपल्याला बघायला मिळते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीवरती त्या आरोपीकडे बंदूक असल्याचं सुद्धा कळलं होतं. गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. त्यामध्ये तो जखमी आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल केल्याचं सुद्धा स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी सांगितलेलं आहे. दोन दृश्य आपण बघतो. एकीकडे या सगळ्या मुलांना ज्या स्टुडिओमध्ये डांबून ठेवण्यात आलेलं होतं, ओलीस ठेवण्यात आलेलं होतं, तो स्टुडिओ आपल्याला बघायला मिळतोय आणि आजूबाजूच्या परिसरात आपण बघतोय पोलीस बंदोबस्त आहे. तसंच त्या मुलांना नेण्यासाठीची जी बस दाखल झाली ती सुद्धा दृश्य आपण सध्या बघतोय. मुंबईच्या पवईमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. रोहित आर्य असं या व्यक्तीचं नाव आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढचा तपास सुरू आहे. संबंधित व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. मानसिक आजारी असल्याची माहिती समोर येते. रोहित आर्यकडे एअरगन असल्याची माहिती समोर आली. केमिकल सापडल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे. या गोळीबारामध्ये आरोपी जो आहे रोहित आर्य हा जखमी झालाय. त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मुलांना ओलीस ठेवणारा जो व्यक्ती आहे ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पवई पोलिसांनी कारवाई केलेली आहे. रोहित आर्य याला ताब्यात घेण्यात आलंय आणि पुढील तपास सुरू आहे. रोहित आर्य नेमकं काय बोललाय, त्याच्या काय मागण्या होत्या आपण एकदा बघूया. सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है. और मेरे कुछ सवाल है. मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है. लेकिन मुझे ये जवाब चाहिए. मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए. ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है. कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं. इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है. लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ. अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर. इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो. बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ. मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे. उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं. उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए. मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा. मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं. कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके. Please do not trigger me to do some harm to anybody.